गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाड तालुक्यातील शालेय गणवेश खरेदी प्रकरणात आता संशयाचे सावट अधिक गडद होत चाललेले आहे। शासनाने स्पष्ट अधिकार शालेय व्यवस्थापन समितीला दिलेले असताना गट शिक्षणाधिकारी यांनी थेट हस्तक्षेप करून विशिष्ट दुकानातून गणवेश खरेदी केल्याचा आरोप समोर आलाय। यापेक्षा गंभीर बाब म्हणजे माहिती अधिकार कायद्याअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांना गट शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून उत्तरे न देता टाळाटाळ केली जात आहे। यामुळे या संपूर्ण प्रकरणात संशयित आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त होते। या विषयावर माहिती अधिकार कार्यकर्ते किशोर किरवे यांनी मोठा उलगडा केलाय। तर नेमकं या प्रकरणात काय घडलं, कोणते दस्तऐवज आणि पुरावे समोर आले आणि पुढे याचा काय परिणाम होणार हे जाणून घेण्यासाठी पहा आमचा खास रिपोर्ट। नमस्कार, मी किशोर किरवे, माहिती अधिकार कार्यकर्ता। आपण जो प्रश्न विचारलात की गट शिक्षण अधिकारी कार्यालय महाड येथे मी RTIच्या माध्यमातून माहिती मागवलेली आहे। ही माहिती संपूर्ण महाड तालुक्यातली आहे। असणाऱ्या ज्या सर्व सरकारी शाळा आहेत, या सर्व सरकारी शाळांमध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणे गणवेश खरेदीकरिता काही नियमावली तयार करण्यात आलेली आहे आणि या नियमावलीनुसार शालेय व्यवस्थापन समिती यांनी ठराव करून त्यांनी जे दुकान असेल त्या दुकानातून गणवेश खरेदी करण्याचे शासनाचं धोरण आहे। परंतु शालेय व्यवस्थापन समिती यांनी केलेले जे ठराव आहेत आणि गणवेश खरेदी केलेली बिले, त्यानंतर अदा करण्यात आलेली बिलं व गट शिक्षण अधिकारी कार्यालयाचा त्यामध्ये नेमका काय सहभाग आहे या संदर्भातील मी माहिती गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे 14/7/2025 रोजी मागणी केलेली आहे। त्यानंतर 1 महिना पूर्ण झाला आणि 1 महिना पूर्ण झाला त्या कालावधीमध्ये मात्र मला त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही। मग 19/1 नुसार मी अपील दाखल केलं आणि त्या अपिलाची सुनावणी 18/9/2025 ला लावण्यात आली। ते गट शिक्षण अधिकारी हेच अपीलीय अधिकारी आहेत। त्या सुनावणी दरम्यान माहितीची मी मागणी केली तर त्यावेळी गट शिक्षण अधिकारी यांनी मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून की तुम्हाला ही माहिती तात्काळ देण्याचं नियोजन मी करतो, परंतु त्यांनी अद्याप काय मला माहिती दिलेली नाही। आणि मग याकरिता आता मला नाइलाजास्तव या विषयाची आता संपूर्ण सर्व विषयाची आता पोलखोल करण्याची वेळ आलेली आहे। कारण असणारा कालावधी हा पूर्णपणे संपून गेलेला आहे आणि गट शिक्षण अधिकारी माहिती देण्यास तयार नाहीत। म्हणजे नेमकं याच्यामध्ये काहीतरी गुपित हे आता 100% असल्याची खात्री झालेली आहे। गट शिक्षण अधिकारी राजन सुर्वे आहेत आणि त्यांनीच या विषयामध्ये हस्तक्षेप करून संबंधित शाळांचे गणवेश खरेदी केलेले आहेत। विषय असा आहे, मुळात त्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना गणवेश खरेदी करण्याचा अधिकारच नाही। शासनाच्या नियमानुसार असणाऱ्या शाळेतील शालेय व्यवस्थापन कमिटी यांनी त्यांचा ठराव करायचा आहे आणि त्या ठरावानुसार त्यांनी कोणत्याही दुकानातून ते गणवेश खरेदी करायचे आहेत। मग असे असताना गट शिक्षण अधिकारी यांनी हस्तक्षेप त्यामध्ये का केला? गणवेश खरेदी एकाच दुकानातून का केली? असे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। आणि जर गट शिक्षण अधिकारी यांनी मला माहिती पुरविली नाही म्हणजे त्या ठिकाणी एकंदरीत जर बघितलं तर भ्रष्टाचार झाल्याची एक खात्री होते जर माहिती दिली नाही तर। जर तुमचा त्याच्यामध्ये काही रोल नाही, तुमचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप नाही, तर मग तुम्हाला माहिती द्यायला काय? दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल। तुमचा जर हस्तक्षेपच त्याच्यामध्ये नसेल तर मग माहिती दडवण्याचा लपवण्याचा प्रश्नच काय येतोय? माझ्याकडे पेपर नाहीत, परंतु माझ्याकडे
मी केलेल्या संपूर्ण निरीक्षणातून ही गोष्ट समोर आलेली आहे की शालेय व्यवस्थापन समित्या ज्या आहेत त्या शालेय व्यवस्थापन समित्यांना अंधारात ठेवलेले आहे. त्यांच्या माध्यमातून हे गणवेश खरेदी करायची आहे. शासनाचे तसे आदेश आहेत, शासनाचं धोरण आहे, ते त्यांना माहितीच नाही किंवा त्यांना कळून दिलं नाही. आणि शिक्षकांवरती काही अंशी दबाव टाकून हा एकंदरीत एक कलमी सगळा कार्यक्रम केलेला आहे. तालुक्यामध्ये 280 शाळा आहेत, जवळजवळ 5000 विद्यार्थी आहेत. यांनी नेमकं पिंपरी चिंचवडचं दुकान का नेमलं? सगळ्या शाळेतले शालेय व्यवस्थापन समिती आहेत, ह्या पिंपरी चिंचवडच्या दुकानामध्ये ह्या सर्वजण तिथे एका दुकानामध्येच गेलेले का? आज 134 ग्रामपंचायत आहेत, 280 शाळा. मग 280 शाळा एकाच दुकानात कशा जाऊ शकतात? आमच्या हातात पेपर मिळतच नाहीत, पेपर देतच नाही, याचाच अर्थ तो आरोप आता सिद्ध जमा झालेला आहे. कारण जर त्या गट शिक्षण अधिकाऱ्यांचा त्या विषयामध्ये जर हस्तक्षेप नसेल तर त्यांनी मला पेपर दिले असते. आता पेपर देत नाही याचा अर्थ काय? आणि राहिला विषय की मी संपूर्ण तालुक्याचं निरीक्षण केलेलं आहे, कारण पेपर ह्यांच्याकडे असल्या कारणाने हे पेपर देतील तोपर्यंत मी संपूर्ण शाळांचं निरीक्षण केलंय. काही शाळांमध्ये मी जाऊन संबंधित शालेय व्यवस्थापन समित्यांना भेटलेलो आहे, काही शिक्षकांशी चर्चा केलेली आहे. तर त्यातून मला हे स्पष्ट झालेलं आहे. आणि काही रेकॉर्डवरती सुद्धा तो विषय लिखित आहे. हे जे गणवेश खरेदी केलेत या गणवेशाचं पेमेंट हे गट शिक्षण कार्यालयातून गेलेलं आहे. त्याला जे बिल गणवेशाचा अदा करण्यात आले हे गट शिक्षण अधिकारी कार्यालयातून केलेले आहे. आणि तोच पुरावा सबळ पुरावा आहे तिथं. आणि तोच तो पुरावा मी मागणी केली, कारण तो पुरावा ज्या वेळेला मला देतील त्यावेळेला ते सिद्ध होणार आहे. जर त्यांनी पेपर दिले नाहीत तर माहिती आयोग आहे कोकण खंडपीठ, त्यांच्याकडे मला 18(1) नुसार तक्रार दाखल करता येईल, चौकशी लावता येईल. त्याच्या पलीकडे जाऊन शिक्षण मंत्र्यांकडे मी तक्रार दाखल करणार आहे. ACB आहेत, ACB कडे मी तक्रार दाखल करू शकतो, लोकायुक्तांकडे मी तक्रार दाखल करू शकतो. आणि संपूर्ण ठिकाणी मी जर तक्रार केल्या तर यांची चौकशी लागू शकते. हाड पंचायत समिती कार्यालयामध्ये गट शिक्षण अधिकारी कार्यालय, त्या गट शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये असणारे गट शिक्षण अधिकारी हे राजन सुर्वे आहेत. आणि हे राजन सुर्वे यांच्या माध्यमातूनच हे गणवेश खरेदी संपूर्ण झालेली आहे. आणि त्यांच्या माध्यमातून झाले म्हणून ही माहिती ते लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर त्यांचा ह्याच्यामध्ये जर रोलच नसता काय तर त्यांची माहितीच नव्हती, त्यांच्या कार्यालयाचा काही संबंधच नाही, त्यांच्याशी संबंधित ती माहितीच नाही. मग माहिती देण्यासाठी काय दडवादडव करण्याची गरजच नव्हती. केलेला आहे मी, वरिष्ठ अधिकाऱ्यांजवळ संपर्क केलेला आहे, परंतु मी ही माहिती देण्याची फक्त वाट बघतोय. माहिती माझ्याकडे उपलब्ध झाली की पुढील कारवाईसाठी मी जाणार आहे. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी निलेश लोखंडे, महाड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.